नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या प्रगतीचा मार्ग मराठी यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक इडियम, एक प्रोवर्ब आणि एक फ्रेज कव्हर करणार आहोत। त्यांचं मीनिंग समजून घेणार आहोत आणि उदाहरणात त्यांचा वापर कसा करता येईल हे देखील बघणार आहोत। तुम्ही कुठल्याही एक्झामची तयारी करत असाल किंवा डेली लाईफमध्ये यांचा वापर करणार असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल। चला तर मग सुरू करूया। आजचा आपला इडियम आहे हिट द सॅक। हिट द सॅक इट मीन्स टू गो टू बेड और गो टू स्लीप। मराठीत याचा अर्थ होतो झोपायला जाणे। हा इडियम एखाद्याने रात्री विश्रांती घेण्याचे सांगण्याचा एक सामान्य आणि अनौपचारिक मार्ग आहे। चला तर याचे एक उदाहरण घेऊन समजूया। रोहन हॅड अन अर्ली फ्लाइट द नेक्स्ट मॉर्निंग, सो ही डिसाइडेड टू हिट द सॅक राईट आफ्टर डिनर। म्हणजेच रोहनला दुसऱ्या दिवशी सकाळीच फ्लाईट होती, म्हणून त्याने रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपायला जाण्याचा निर्णय घेतला। तर हा होता आजचा आपला इडियम हिट द सॅक। आता एक फ्रेज बघूया। तर आजची आपली फ्रेज ऑफ द डे आहे टू पॉन्डर ओव्हर। टू पॉन्डर ओव्हर इट मीन्स टू थिंक अबाउट समथिंग केअरफुली अँड थॉरली, ऑफन फॉर अ लॉंग टाईम। म्हणजेच एखाद्या गोष्टीबद्दल काळजीपूर्वक आणि सखोल विचार करणे, मग तो विचार दीर्घ काळासाठीही असू शकतो। चला तर याचं एक उदाहरण घेऊन समजूया। जॉन स्पेंड द वीकेंड पॉन्डरिंग ओव्हर द बेस्ट वे टू इम्प्रूव्ह हिज बिझनेस। म्हणजे जॉनने त्याचा व्यवसाय सुधारण्याचा सर्वोत्तम मार्ग शोधण्यासाठी संपूर्ण आठवडा विचार करण्यात घालवला। तर ही होती आजची आपली फ्रेज ऑफ द डे टू पॉन्डर ओव्हर। आता आपण एक प्रोवर्ब म्हणजेच एक म्हण बघणार आहोत। तर आजची आपली प्रोवर्ब ऑफ द डे आहे अ बॅड वर्कमॅन क्वारल्स विथ हिज टूल्स। अ बॅड वर्कमॅन क्वारल्स विथ हिज टूल्स इट मीन्स अन अनस्किल्ड पर्सन्स ब्लेम्स देअर टूल्स और एक्सटर्नल फॅक्टर्स फॉर देअर ओन पुअर परफॉर्मन्स। एक खराब काम करणारा त्याच्या साधनांशी भांडतो। या म्हणीचा अर्थ असा आहे की अकार्यक्षम व्यक्ती म्हणजेच स्किलचा अभाव असलेली व्यक्ती त्याच्या साधनांना किंवा बाह्य घटकांना त्याच्या खराब कामगिरीसाठी दोष देतो। ही प्रोवर्ब असे दर्शवते की कुशल व्यक्ती म्हणजे स्किल्ड पर्सन कोणत्याही साधनांचा वापर करून चांगल्या प्रकारे काम करू शकतो, तर अकार्यक्षम व्यक्ती कायम कारणं शोधत असतात। ती आपल्या मराठीत म्हण आहे ना, नाचता येईना ना अंगण वाकडे। चला तर याचं एक उदाहरण घेऊन समजूया। वेन अवधूत's पेंटिंग डिडंट टर्न आउट वेल, ही ब्लेम्ड द ब्रशेस. His friends reminded him that a bad workman quarrels with his tools. म्हणजे जेव्हा अवधूतची पेंटिंग बिघडली तेव्हा त्याने त्याच्या कलर ब्रशेसला दोष दिला। त्याचा मित्र त्याला आठवण करून देतो की एक खराब काम करणारा नेहमी त्याच्या साधनांशी भांडतो। तर ही होती आजची आपली प्रोवर्ब ऑफ द डे अ बॅड वर्कमॅन क्वारल्स विथ हिज टूल्स। तर आजच्या या व्हिडिओसाठी इतकंच। मला आशा आहे की तुम्हाला हे वाक्प्रचार, म्हणी आणि शब्दसमूह उपयुक्त वाटले असतील। आणखी अशा कंटेंटसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया नवीन वाक्प्रचार, शब्दसमूह आणि म्हणीसह। तोपर्यंत शिकत राहा आणि जिज्ञासू राहा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।